आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। अरे बदलापूर स्टेशन, तू कधी बदलणार रे? कारण आम्ही गेले अनेक वर्ष तुला या स्वरूपात पाहत आलोय। अजून अनेक कित्येक वर्ष तुझ्या स्टेशनवरची ही दृश्य प्रत्येक पावसाळ्यात आम्हाला बघायला मिळणार आहेत। कधीतरी बदल रे, पण तू तरी काय करणार? सत्तेत येणारं प्रत्येक सरकार आणि इथल्या अधिकाऱ्यांची तीच मानसिकता आहे। तुझं साधं होम प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी पंचवार्षिक योजना संपली, आता दुसरी सुरू झाली आहे। त्यात 1 नंबर प्लॅटफॉर्मवर रेलिंग लावून आमच्या प्रवाशांची कोंडी करण्यात आली। असो, वाटलं होतं होम प्लॅटफॉर्म छानपैकी रुंद ऐसपैस असेल, मात्र त्या होम प्लॅटफॉर्मवर आम्हाला असं दाटीवाटीनं जीवघेण्या पद्धतीनं उभं राहावं लागतं। तरीही कोणती तक्रार नाही। अगोदरच्या खासदारांनी मोठमोठी आश्वासनं देऊन होम प्लॅटफॉर्म आपल्या कार्यकाळात पूर्ण करू असं आश्वासन दिलं होतं। इतकंच काय, तर तुझं काम अर्धवट असताना देखील त्याचं लोकार्पण करून ते मोकळे झाले। आत्ताचे खासदार तर त्याहून भारी। दर 15 दिवसांनी एकदा तुझ्या बदलापूर शहराला आणि स्टेशनला भेट देणार असं त्यांनी सांगितलं होतं, मात्र 6-6 महिने उलटून जातात तरी त्यांचं दर्शन तुला आणि आम्हाला देखील होत नाही। आम्ही बदलापूरकर अनेकदा आम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल तीव्र आंदोलन छेडतो आणि आमचं गाऱ्हाणं सत्ताधाऱ्यांसमोर आणि रेल्वे अधिकाऱ्यांसमोर मांडतो, मात्र सगळं व्यर्थ। मध्य रेल्वेची अनेक स्थानकं सुसज्ज झाली। तुझ्या बाजूलाच लागून असलेल्या अंबरनाथ रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्म तुझ्या 2 ते 3 वर्ष आधी त्याचं काम पूर्ण होऊन ते सुरू देखील झालं, मात्र तुझं काम अजूनही सुरूच आहे। आणखीन किती दिवस, माफ करा, आणखीन किती वर्ष हे तुझं काम चालेल हे मात्र आम्हाला उघड्या डोळ्यांनी बघावं लागणार आहे। बघूया आशावादी राहून तुझं रूप कधी बदलतंय ते, आणि ते बदलल्यानंतर आम्हा प्रवाशांना त्यानंतर तरी सुखकर प्रवास करता येईल का, की अशाच जीवघेण्या गर्दीतून आम्हा बदलापूरकरांना प्रवास करावा लागेल। एक बदलापूरकर रेल्वे प्रवासी। तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।